बघा, आज दिवसभर पूर्ण पाऊस होता आणि आम्ही ही पावसातच कोबी फ्लावर लावली. दुपारकडून पुढं पाऊस उघडला आणि नाळ्या आम्ही त्यात आथरल्याच नाही, कारण पावसाने पूर्ण बेड वळला असल्यामुळं नाळ्या काय आथरल्याच नाही. नाळ्यांची जागा ठेवली. आता सुकल्यावर मग नाळ्या आथरणार आहे. तर हे काही पाणी इकडं हा कोबी लावलाय, आता लावून झालंय. आता सुट्टी झाली आमची, जायला पण लई चिकचिक रस्ता. कोबी कारण रोप आहे ना 5-7 म्हणजे खूप मोठं झालं होतं आणि ते हे कोबीचंच आत्ताच एवढं मोठं रोप झालं होतं, ठेवून त्याचा काहीच उपयोग नसता झाला. मग त्यामुळे ते आम्हाला पाऊस लावूनच घ्यावं लागलं. तर ना हा फ्लावर आमचा 10,000 आहे आणि कोबी 7,000 होता. तर इकडं 7,000 आहे लावला आहे आणि उरलेलं ट्रे इथं लावलं. तर ह्या बेडला नाही लावलं कारण ही वशव्या खाली जात आहे. ट्रे पण इथं व्यवस्थित गोळा करून ठेवले. एवढं कोबीचं हे फ्लावरचं. आता मी इकडे जाणार आहे शेवग्याच्या शेंगा झाडाला, ते आणायला. आता हे वावर आता तयार नाही होणार कारण हे काळवाट वावर आहे, ते लवकर नाही तयार होत. आणि हे फ्लावरमध्ये बघा, ही आता 20-22 दिवसाची झाली. हिच्यात पण भरपूर पाणी साठलं होतं, त्यामुळे ते पाणी आता काढून दिलं. आणि आता शेवग्याच्या शेंगा आणायला जाणार आहे आता मी, कारण झाडाला भरपूर शेंगा आल्यात. आणि ही 1.5 महिन्याची झाली. सगळा चिखलच आहे जायला. तर इथं शेवग्याचं झाड आहे, त्याला अशा ना ह्या चांगल्या शेंगा आल्यात. बारकाल्या सगळ्या कवळ्या हे आता परत नंतर. चला आता जातो घरी, अंधार पडायला लागलाय.